नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025ची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी तर नक्कीच उपयोगी पडणार आहे. यासारख्या गणित, विज्ञान, सायन्स, सेमी, नॉन सेमीच्या, समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचत जाईल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण हिंदीची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ. इयत्ता 10वी हिंदी प्रथम घटक चाचणी, गुण 20, वेळ 1 तास. आपल्या इयत्ता 10वीच्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील विभाग 1 आपल्याला या परीक्षेसाठी विचारला जाणार आहे. त्यावरच आधारित या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणून ही प्रश्नपत्रिका सोडवताना विभाग 1चा अभ्यास हा आपल्याला करावा लागणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये आपली ही परीक्षा घेण्यात येईल, 15 ऑगस्ट नंतर. त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. विचारलेला पहिला प्रश्न बघा. संजाल पूर्ण कीजिए. 2 गुणांसाठी. पहिलं, मरीज से मिलने आने वाले लोगों की विशेषताएं. 4 विशेषताएं आपको बतानी है. औपचारिकता निभाने, केवल सूरत दिखाने, कोई हमदर्दी नहीं होती, अपनी फुर्सत से आते हैं. दूसरा है, अंतर स्पष्ट कीजिए. प्राइवेट अस्पताल और सार्वजनिक अस्पताल. प्राइवेट अस्पताल में पहली बात दी गई है, यहाँ अच्छी सुविधाएं होती है. सार्वजनिक अस्पताल में यहाँ कई बार सुविधाओं का अभाव होता है. दूसरा, मिलने का कोई निश्चित समय नहीं होता. सार्वजनिक अस्पताल में यहाँ मिलने का निश्चित समय होता है. तीसरा, अस्पताल में आए सोना ताई के बच्चों की शरारतें. एक बच्चा कुर्सी पर चढ़ गया और दूसरा बच्चा मेज पर चढ़ गया. प्रश्न दूसरा, कविता में प्रयुक्त 2 धातुओं के नाम, लोहा और स्वर्ण. दूसरा, भारतीय संस्कृति की 2 विशेषताएं, दानशीलता, अतिथि सत्कार. अगला प्रश्न, उचित जोड़ियां मिलाए. 2 अंकों के लिए. संचय दान, सत्य वचन, अतिथि देव, रत्न तेज. अगला प्रश्न, तात्पर्य लिखिए. कहीं से हम आए ये नहीं, हम भारतवासी किसी अन्य देश से आकर यहाँ नहीं बसे, हम यही के निवासी हैं, सभ्यता के प्रारंभ से हम यही रहते आए हैं. अगला प्रश्न तीसरा, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. 2 अंकों के लिए. यात्रा के दौरान लेखक की दिनचर्या. 1, सुबह जल्दी उठना. 2, फटाफट नाश्ता करना. 3, दिन भर घूम फिरकर थककर रिसोर्ट लौटना. और 4, थकान मिटाने के लिए पूल में तैरना. आभाग कृति पूर्ण कीजिए. 2 अंकों के लिए. गोवा की ओर आकर्षित करने वाले घटक. पहला घटक है गोवा की प्रकृति. दूसरा, आबो हवा, यहाँ की जीवन शैली, मन तरोताजा करने वाली शीतल हवा. विभाग लिखिए. नीले पानी वाला पथरीला, अजुना बीच, सबसे लंब कलिंगुड बीच. प्रश्न चौथा, विरुद्धार्थी शब्द लिखिए. आसान कठिन, रात दिन. लिंग पहचान कर लिखिए. दुग्ध पुल्लिंग, बेटी स्त्रीलिंग. त्यानंतर पुढचं, वाक्य में प्रयोग कीजिए. हाथ थामना, सहारा देना. वाक्य में उपयोग.
करामत अलीने बूढ़ी लक्ष्मी का हाथ थामा। अगला प्रश्न, समानार्थी शब्द लिखिए। माँ जननी, पत्थर पाषाण। संधि विच्छेद करके भेद पहचानिए। निराशा नि अधिक आशा, विसर्ग संधि। नायिका नै अधिक इका, स्वर संधि। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली। आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे। यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.